हे सुंदर ॲनिमेटेड ग्रीटिंग्स मी ChatGPT आणि Canvaच्या मदतीने तयार केलेले आहेत. तुम्हाला देखील असेच प्रोफेशनल आणि सुंदर ॲनिमेटेड ग्रीटिंग्स बनवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, आदिश्री ग्राफिक्समध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आलेलो आहोत Canvaमध्ये आणि टेम्पलेट्समध्ये आपण सर्च करणार आहोत रक्षाबंधन ग्रीटिंग्स. तर इथे रेडीमेड डिझाईन्स आहेत. त्यापैकी आपण एखादी डिझाईन सिलेक्ट करणार आहोत आणि त्याला आपल्या मनाप्रमाणे कस्टमाइज करणार आहोत. तर इथे भरपूर डिझाईन्स आहेत. वेगवेगळ्या कलर्समध्ये आहे, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहे. काही व्हिडिओ फॉर्ममध्ये आहे, ॲनिमेटेड व्हर्जनमध्ये, तर काही नुसतं पोस्टर्स आहेत किंवा ग्रीटिंग्स आहेत. तर आपल्याला एखादी साधी पोस्ट घ्यायची आहे, साधी ग्रीटिंग कार्ड घ्यायची आहे आणि त्याला आपण आपल्या मनाप्रमाणे कस्टमाइज करणार आहोत. तर एखादी ग्रीटिंग आपण सिलेक्ट करूया. सिंपल ग्रीटिंग हवी आहे आपल्याला. जसं की ही आपण घेऊन बघू. ब्ल्यू कलरमध्ये जी आहे ती. आणि याला आपण कस्टमाइज करू शकतो आपल्या मनाप्रमाणे. यामधले टेक्स्ट आणि सगळे पिक्चर्स आपण चेंज करू शकतो. तर ही ओपन करून घेणार आहे मी आणि यामधले जे टेक्स्ट आहेत, जे डिझाईन्स आहेत, ते मी डिलीट करणार आहे, कारण की तिथे आपल्याला दुसरी डिझाईन घ्यायची आहे. सिलेक्ट करते आणि सिम्पली डिलीट करते. इंग्लिश टेक्स्ट नको आहे आपल्याला आणि ही डिझाईन देखील नको आहे. फक्त बॅकग्राऊंड मी घेणार आहे. हवं तर तुम्ही बॅकग्राऊंड देखील चेंज करू शकता. आता यानंतर आपण जाणार आहोत ChatGPTमध्ये आणि इथे मी त्याला सांगणार आहे, की मला माझ्या ग्रीटिंग कार्डसाठी रक्षाबंधन स्पेशल असं सिबलिंगचं कटआउट दे. तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश कोणत्याही भाषेत तुमची प्रॉम्प्ट लिहू शकता. तर मी सिम्पली लिहत आहे, की गिव्ह मी रक्षाबंधन स्पेशल सिबलिंग कटआउट. मला एक छान क्यूटचं असं 3D इमेज पाहिजे आहे भावा-बहिणीचं. कटआउट इमेज. आय वॉन्ट 3D इमेज असं म्हणून मी लिहिलं आणि त्यात तुम्हाला जर काही आणखीन डिटेल्स द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. तर मी ही 3D इमेज जनरेट करण्यासाठी प्रॉम्प्ट द्या असं सांगते आणि ChatGPTने आपल्याला एक डिटेल प्रॉम्प्ट दिलेली आहे, जी 3D ॲनिमेटेड ब्रदर सिस्टर सिबलिंगचं आपल्याला कटआउट देणार आहे. तर ही प्रॉम्प्ट आपल्याला कॉपी करायची आहे. कॉपी करते आणि न्यू चॅट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे पेस्ट करते. ती जी प्रॉम्प्ट आपल्याला भेटलेली होती, तर ती आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. रेशो एकदा चेक करून घ्या. तुम्ही चेंज करू शकता. तर तुम्ही बघू शकता ChatGPTने आपल्याला छान असं सिबलिंगचं कटआउट दिलेलं आहे आणि खूप सुंदर अशी 3D इमेज रेडी झालेली आहे. याला आपण सिम्पली डाउनलोड करून घेऊ. आणि यानंतर आपण जाणार आहोत Canvaमध्ये, जिथे आपलं बॅकग्राऊंड रेडी आहे. आता आपल्याला सेव्ह केलेली इमेज अपलोड करून घ्यायची आहे अपलोड सेक्शनमधून. ही आपली इमेज आणि याला आपण इथे ओपन करूया. याला मी सिलेक्ट करून घेणार आहे आणि ती आपल्या ग्रीटिंगवर आता आलेली आहे. याला व्यवस्थित आपण सेट करून घेऊ. ग्रीटिंगच्या अकॉर्डिंगली आपण इमेजचं साईज कमी जास्त करून व्यवस्थित त्याला प्लेस करूया. अशाच प्रकारे मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा असा टेक्स्ट देखील ChatGPTकडूनच घेतलेला आहे. तो देखील मी इथे अपलोड करून घेतला Canvaमध्ये आणि त्याला देखील इथे आपण ग्रीटिंगवरती असं प्लेस करणार आहोत. तर मी काही नाही, फक्त ChatGPTला सांगितलं, की मला मराठी टेक्स्ट दे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहिलेलं. ट्रान्सपरंट टेक्स्ट फक्त आणि क्रिएटिव्ह वेमध्ये लिहिलेलं पाहिजे. कलर कॉम्बिनेशन त्याने त्याच्या मनानेच दिलेलं आहे. तर असं सुंदरसं टेक्स्ट तुम्ही देखील ChatGPTमध्ये जनरेट करू शकता. आता मला ग्रीटिंगमध्ये लिहिण्यासाठी एक छोटंसं मराठी कोट हवं आहे. तर ते देखील मी ChatGPTला इथे सांगणार आहे, की गिव्ह मी शॉर्ट मराठी
कोट फॉर रक्षाबंधन स्पेशल ग्रीटिंग. 2 ते 3 ओळींचं असं छान सुंदर मराठी कोट आपण त्याच्याकडनं घेऊ शकतो. तर इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत छोटे-छोटे. त्यापैकी एक आपण निवडून घेणार आहोत. इथून फक्त मी आता कॉपी करून घेते आणि जाऊया आपण कॅनव्हामध्ये. आणि इथे आपल्या ग्रीटिंगवरती आपण ते प्लेस करूया. कटआउटला मी एका बाजूला घेतलंय आणि हा आपला कोट आहे. त्याला आपण व्यवस्थित अलाइन करून घेऊ. याचं टेक्स्टचं फॉन्ट देखील तुम्ही चेंज करू शकता. वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स आहेत जे कॅनव्हामध्ये आहेत. त्याला बोल्ड करून घेऊ आपण आणि या फोटोला मी व्यवस्थित प्लेस करत आहे. बोल्ड करून घेऊ. त्याची अलाइनमेंट ठीक करू. वरती बघा हे लेफ्ट, राईट आणि सेंटर अलाइनमेंट आहे. त्याच्या मदतीने आपण व्यवस्थित अलाइनमेंट करून घेऊया टेक्स्टचं. आणि ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आपलं फर्स्ट ग्रीटिंग कार्ड. तर यामध्ये आणखीन काही करायची गरज नाही. फक्त आता वेळ आहे तर याला ॲनिमेट करायची. तर यामधले जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण मोशन देऊ शकतो आणि मोशन देण्यासाठी आपल्याला कॅनव्हामध्ये ऑप्शन असतं ॲनिमेटचं. तर एक पिक्चर सिलेक्ट करून आपण त्याला असं वेगवेगळे ॲनिमेशन्स ट्राय करून बघूया. या टेक्स्टला ॲनिमेट करूया. भरपूर ऑप्शन्स आहेत. वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय करून बघू. आणि एका सिंपल ग्रीटिंग कार्डलाही आपण ॲनिमेटच्या हेल्पने छान लुक देऊ शकतो. त्याला मोशन देऊ शकतो. तर ही डिजिटल ग्रीटिंग तुम्ही तुमच्या भावा-बहिणींना डिजिटली पाठवू शकता, WhatsApp करू शकता आणि तुमचं रक्षाबंधन स्पेशल करू शकता. प्रिव्ह्यू बघून घेऊ आपण. तर हा आपला पहिला ग्रीटिंग कार्ड आपण रेडी केलेला आहे. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड्स रेडी करू शकतो, ते पण काही मिनिटांमध्ये. तर अशाच पद्धतीने आता मी एक दुसरं ग्रीटिंग कार्डसुद्धा रेडी केलेलं आहे. सेम प्रोसेस फॉलो केली. ChatGPTकडून हा असा 3D कटआउट इमेज रेडी करून घेतला आणि टेक्स्ट आपण सेम ठेवलेला आहे. बॅकग्राऊंड देखील मी ChatGPTकडून घेतलेला आहे. आता याला देखील आपण ॲनिमेट करून घेऊ. म्हणजे आपलं हा डिजिटली ॲनिमेटेड ग्रीटिंग कार्ड रेडी होणार. मेन टेक्स्टला आपण ॲनिमेट करूया आता. खाली जो कलश दिलेला आहे त्याला देखील आपण ॲनिमेट करू शकतो. प्रत्येक एलिमेंटला आपण ॲनिमेशन देऊ शकतो. प्रिव्ह्यू ट्राय करू. तर हा आपला पहिला ग्रीटिंग कार्ड आणि हा दुसरा ग्रीटिंग कार्ड. अगदी मिनिटांमध्ये तयार झालेले आता आपले हे 2 ग्रीटिंग कार्ड्स. आणि अशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या रक्षाबंधनासाठी रेडी व्हा आणि असे डिजिटल ग्रीटिंग कार्ड्स तयार करून बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा ट्युटोरियल? नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याला आपण सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो डाउनलोड होणार आहे MP4 व्हिडिओमध्ये, कारण की आपण त्यांना ॲनिमेट केलेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग.